पण खऱ्या अर्थाने ते जिजाऊंना वंदन करणं हे आपलं खरं कर्तव्य आहे. पण त्याचबरोबर जिजाऊंनी जी आपल्या समाजाला, सर्व समाजाला काही शिकवण दिलेली आहे की सर्व समाज एक आहे, सर्व जाती धर्माचे एक होऊन आपण आपल्या मुलांना ते पुढे आपले संस्कार कसे होतील हे खरं म्हणजे जिजामातेने दिले. शिवाजी महाराज जे घडले त्याच्या पाठीमागं कारण जिजाऊ होत्या. लहानपणी जिजाऊ मातेनं शिवाजी महाराजाला राम, बलभीम, कृष्ण अशा योद्ध्यांच्या गोष्टी सांगितल्या, कथा सांगितल्या, त्याच्यातून शिवाजी महाराज घडले. एवढेच नाही की जिजामाता इतिहासामध्ये वाचल्या गेलं मी की 7व्या महिन्या गर्भ असताना सुद्धा त्या घोड्यावर रपेट करत होत्या आणि घोडा दौड चालत असताना त्या असं म्हणते, बाळा शिवाजी म्हणते, बाळ मला माहीत आहे मी गरोदर आहे, तुला त्रास होणार आहे, पण तुला असं जन्म झाल्याच्यानंतर घोड्यावर तुला दौड करायची. म्हणजे गर्भातच गर्भज्ञान, गर्भाचे संस्कार हा जिजामातेने शिवाजी महाराज दिले. म्हणून 7व्या महिन्या असं म्हणतात शास्त्रामध्ये की 7व्या महिन्यात गर्भाला ज्ञान होत असतं. अभिमन्यूला सुद्धा गर्भामध्ये शिक्षण दिल्यामुळे चक्रव्यूह भेदायचं माहीत होतं. म्हणून जिजामातेनं जर काय केलं असेल तर जन्मताच बाळाला गर्भामध्ये संस्कार दिले. म्हणून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महापुरुष त्यांनी जन्म दिलेला. म्हणतात काय की वसुंधरा पुण्यवंतींचे अशांताचाच मूष आणि कुश पवित्र झालेली आहे. अशा जिजामाता आमच्या घरामध्ये असायला पाहिजे. अशी जिजामाता जर असेल आणि ह्या प्रत्येक स्त्रीने जर ठरवलं की मी अशाच सुपुत्राला जन्म देईन, अशाच बाळाला जन्म तिनं मनोमन जर धरलं तर ती होती ती. आजच्या ह्या कन्यादान ह्या मालिका पाहून आपल्या मुलं नाही घडू शकत. तर मला राम आणि भमकृष्ण, सीता, गीता याचाच विचार जीवनामध्ये प्रस्थापित करून, वेदांचा विचार करूनच आपण खरे सुपुत्र जन्माला आणू शकतो. आजच्या दिनी हेच महत्त्वाचं आहे की हे जे महापुरुषांकडे आपण काहीतरी घेतलं पाहिजे. जिजामातासारखे असू की स्वामी विवेकानंद सुद्धा असू. स्वामी विवेकानंद जर आपण पाहिला असेल की आपण त्याचा असा फोटो सतत ते काय बरं फेस टू फेस सांगता. जर तुम्हाला कोणाला विरोध करायचा असेल, त्याने एकदा जंगलातून जात होते आणि त्याच्या पाठीमागं वाननेर लागल्यानंतर ते पळाली, वाननेर अजून मागं लागलं. मग त्यांनी वाननेराला असं टाईप पाहिलं आणि वाननेर जाग्यावर थांबलं. त्याच्यातून एकच आहे. म्हणून स्वामी विवेकानंद फोटो जे असा सारखा दिसतो मला हे की तुम्ही विरोधाला फेस टू फेस पहा, कोणाची हिंमत होत नाही, पण त्या पाठीमागे तुमचं का सत्य कर्तृत्व लागतं. त्यांच्या बघा प्रतिमाचे वलय, प्रत्येकाचे फोटो देण्याच्या पाठीमागे काहीतरी अर्थ आहे, कारण आहे. म्हणून तिथं जे फोटो घेतलं त्यांनी शिवाजी महाराजाला बाळाला जवळ घेतलेले आणि जीवन कसं जगावं, जीवनात काय असावं यांनी बालधडे दिलेले. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून आपण ह्या गोष्टी आपण अभिवादन करून नुसतं त्यांना नमस्कार करून, खरा अर्थ तो नमस्कार नाही, त्यांना अपेक्षा आहे की आमच्यासारखं थोडं तरी तुम्ही जीवन जगा, उज्ज्वल जीवन जगा, उज्ज्वल संस्कृती घडवून आणा. जात, धर्म, वाद, प्रांतवाद हा माणसातून गेला पाहिजे. जो त्याच्यात असेल ना हा विकास करू शकतो, माणूसच नाही, कोणी नाही. तिथं भगवंताचे सर्व ईश्वराचे हा भावनेने जर आपण राहू तरच आपण खरं म्हणजे एका अर्थाने एक राहू. नाहीतर जाती, धर्म, वाद, भेद, पंथ कुठलाच वाद माणसात नसता. नाही भेदा अमंगळ तुकाराम म्हणाले. कुठलाही तुका म्हणे करा नको वाद, म्हणून केला हा सहज विनोद. म्हणून कुठल्याही प्रकारचा ह्या मंदिरात जागा असू, पवित्र जागेवर असू, एका दिल्याने एका मनानं तो एक आनंद आहे. त्या आनंदाने सर्वांनी राहावा हा आजच्या दिनी संदेश आहे. मला काय जास्त अभ्यास नाही. तुमच्या सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं, बोलणे 2 शब्द दिली, त्याबद्दल मी सर्व या समितीचं मी त्यांना नमस्कार करतो आणि मी आज 2 शब्द छत्रपती